नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अत्यंत चुरशीची निवडणूक, प्रतिष्ठेची निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी विशेषतः. आता शिवसेनेच्या दोन सेना झालेल्या आहेत. हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन सेना झालेल्या आहेत. त्यामुळे आता मोठा भाऊ सेनेमध्ये कोण हे एक आहे, आणि भाजप आणि सेनेमध्ये मोठा भाऊ कोण हे एक झालेलं आहे. चित्र अशा प्रकारचं आहे. एम आय एम हे मोठं आव्हान, आणि आता हे तीन म्हणजे दोन सेना, एक भाजप आणि एम आय एम म्हणजे खान की मान, याच्यावर ही निवडणूक होणार आहे. एम आय एमला सगळेच हे तिघही पक्ष लक्ष करत आहेत. आता महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे, म्हणजे रसद कशी पुरवली जाते वगैरे, त्याचे वेगवेगळे किस्से ऐकायला मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये काय होत आहे की एक समजा न्हाव्याचं दुकान आहे. न्हाव्याच्या दुकानामध्ये त्या दुकानदाराला विचारायला काही रक्कम दिली जाते. ते सगळेच न्हावी तसे करतात असं अजिबात म्हणायचं नाहीये. परंतु अशी चर्चा आहे, एका ठिकाणी त्या दुकानदाराने येणाऱ्या गिराईकाला एवढंच सांगायचं की हवा कमळाची आहे, अमकेची आहे, अशा प्रकारचा प्रचार आहे. काही ठिकाणी चिकन मटन याचा थाट आहे, 24 तास सुरू आहे. अनेक गोष्टी घडत आहेत, गमती जमती घडत आहेत, आणि त्याला सगळेच पक्ष जबाबदार आहेत. आता पालकमंत्री संजय शिरसाट यांना आपल्या घरामधलेच उमेदवार निवडून आणायचे, त्यामुळे युती तुटली असं मंत्री अतुल सावेंनी आरोप केला. एकूण ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत धनंजय लांबे, जे दैनिक आधुनिक केसरीचे समूह संपादक आहेत, आणि गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही अतिशय जवळून पाहिलेली आहे. आता धनंजय लांबे, मी अधिक वेळ न घेता आपल्याला निवेदन करायला सांगतोय की कशा प्रकारचं चित्र या क्षणाला आहे. बोला. नमस्कार. आपल्याला यंदाची महानगरपालिकेची ही निवडणूक ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती सर्वच अर्थांनी. त्याचं कारण असं आहे की आता आपण लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वांनी बघितलेले आहेत, जिथे महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा पटकावल्या. त्यानंतर विधानसभेची निवडणूक आली. त्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांची सरशी झाली. आणि त्यानंतर आता लगेचच नगरपालिकेच्या निवडणुका होऊन गेल्यानंतर महापालिकांच्या राज्यभरामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सध्या होत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जर बघितलं तर इथे विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मतदारांचा कौल होता, तर ते जर आपण लक्षात घेतलं तर इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एकही उमेदवार विधानसभेमध्ये निवडून आलेला नव्हता. इथे फक्त शिंदे यांची शिवसेना आणि भाजप अशा दोनच पक्षांना या संबंध जिल्ह्यामध्ये यश मिळालं होतं. शहरामधली जर परिस्थिती आपण बघितली तर इथे एक पश्चिम मधून आमदार संजय शिरसाट निवडून आले, पूर्व मधून आपले अतुल मोरेश्वर सावे निवडून आले, आणि इकडून फुलंब्रीचा एक काही भाग, आपल्या शहराचा काही भाग फुलंब्री मतदारसंघामध्ये येतो, तिथे चव्हाण ताई निवडून आल्या भाजपच्याच. तर या सगळ्या हे सगळं जे आपण चित्र बघितलं तर इथे साधारणतः सत्ताधारी पक्षांमधले जे दोन गट आहेत, शिवसेना आणि भाजप, या दोघांचं वर्चस्व या जिल्ह्यांनी आणि शहरांनी दाखवून दिलेलं आहे. तेव्हा काही वेगळे निकाल फार अपेक्षित असतील महानगरपालिकेमध्ये असं मानण्याचं काही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की आता आपण बघतो की सत्ताधारी पक्षांमधले दोन गट हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. इथे आपण बघतो की भाजपने 95 उमेदवार उभे केले. 115 नगरसेवकांची ही महानगरपालिका आहे. त्याच्यामध्ये शिवसेनेने 97 उमेदवार उभे केलेले आहेत. तर हे जर आपण बघितलं आणि हे दोन्ही पक्ष हे संपूर्ण ताकदीनिशी
या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. असं चित्र फार क्वचित बघायला मिळतं की सत्तेतलेच दोन पक्ष समोरासमोर उभे ठाकलेले आहेत आणि त्यांना विरोध करायला म्हणून फारसं काही विरोधकांकडे उरलेलं नाहीये. त्याचं कारण असं आहे की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी काही मूळ शिवसेना आहे, तर त्या शिवसेनेतले अनेक महत्वाचे शिलेदार, काही माजी नगरसेवक, माजी महापौर, माजी उपमहापौर, काही शहर प्रमुख, अशा पद्धतीची ही जी काही मंडळी आहे, ही पक्ष सोडून गेलेली आहे. ही एकतर भाजपमध्ये दाखल झालेली आहे किंवा मग शिवसेनेमध्ये, शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे हा गट जो आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, हा अत्यंत क्षीण झालेला आहे, ज्याच्या हातामध्ये जवळपास 20 वर्ष या महापालिकेची सत्ता होती. त्याच्यानंतर आपण बघतो आहोत की शरद पवार यांची राष्ट्रवादी तर म्हणजे शून्यातच जमा आहे. संभाजीनगरमध्ये काही त्यांचं युती अजित पवार गटाशी झालेली नव्हती, ती फक्त पुण्यापुरती आहे. त्यामुळे हा गट पण नाहीये. आणि काँग्रेस अगदी नावापुरती उरलेली आहे शहरामध्ये. अत्यंत मोजक्या मतदारसंघांमध्ये, ते देखील मुस्लिम बहुल भागामध्ये काँग्रेसची चे उमेदवार गांभीर्याने निवडणूक लढवत आहेत. त्याच्यानंतर आता एक मुख्य महत्वाचा पक्ष आपल्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे, तो म्हणजे MIM. आपण बघत आलो आहे की गेल्या 30-35 वर्षांपासून या शहरामध्ये खान की बाण या एकाच तत्वावरती निवडणूक लढवली गेली. ती कधीच नागरिकांच्या प्रश्नांवरती निवडणूक लढवली गेलेली नाही. तसं या वर्षी पण झालंय. परंतु या वर्षी एक फरक असा झालेला आहे की खान की बाण असं न करता, मग कोणी म्हणतं औरंगजेब का, मग कोणी म्हणतं रशीद मामू का. म्हणजे शेवटी काय आहे की त्याला भावनिक मुद्द्यांवरती हे लोक नेहमी निवडणूक आणतात आणि मग त्याच्यामध्ये मतांचं स्पष्ट विभाजन होतं. आणि ते विभाजन झाल्यानंतर आपल्या समोर चित्र असं दिसतं की मग हिंदू बहुल भाग जास्त असल्यामुळे इथे मग विरोधकांची सत्ता येऊ शकत नाही. हिंदुत्ववादी पक्षांकडेच ही सगळी सत्ता जाते. आता याच्यामध्ये एक असं झालेलं आहे, आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की इम्तियाज जलील हे इथे खासदार म्हणून निवडून आलेले होते. तर त्यावेळेस झालेलं असं होतं की मतांचं सगळं विभाजन झालं. म्हणजे ती निवडणूक सुद्धा लोकसभेची खान की बाण या विषयावरच लढवली गेली आणि त्याच्यामध्ये मतांचं विभाजन झालं आणि त्याचा लाभ इम्तियाज जलील यांना मिळाला. त्यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि जाणता नेता लोकसभेपर्यंत पोहोचला होता. परंतु नंतरच्या निवडणुकीत ते परत पराभूत झाले आणि MIMचं या शहरामुळे जे काही नाव अख्ख्या देशभरामध्ये झालं होतं, तर ते नाव परत काही तेवढं चमकलं नाही. आता परिस्थिती अशी आहे की मागे जेव्हा महापालिका विसर्जित झाली, याच्या आधी 2020च्या आधी, तर त्याच्यामध्ये MIMचे 25 सदस्य होते, शिवसेनेचे 28 सदस्य होते आणि भाजपचे तिथे त्याच्यामध्ये 24 सदस्य होते. सत्ता शिवसेना भाजप युतीची होती, तेव्हा युती होती. आणि विरोधामध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून MIM पुढे आला होता. संभाजीनगरच्या महानगरपालिका निवडणुकीनंतर मराठवाड्यात ज्या इतर महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये पण मग MIMला बऱ्यापैकी स्थान मिळालं. नांदेडचा उल्लेख विशेषत्वाने करावा लागेल. तिथे पण MIMला खूप चांगल्या जागा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. आता याच्यामध्ये चित्र असं आहे की परत हिंदू मतांचं विभाजन आहे. कारण एकीकडे भाजप आहे आणि दुसरीकडे शिंदे यांची शिवसेना आहे. यांनी यांच्या लक्षात हे आलेलं आहे की मतविभाजनाचा फटका बसू शकतो. परंतु हा फटका कसा बसेल, कारण समोर इथं यांच्या समोर कोणी विरोधात तेवढा मजबूत असा पक्ष नाहीये, मजबूत असे उमेदवार यांच्या समोर नाहीयेत. त्याच्यामुळे हारजीत ही या दोनच पक्षांमध्ये होईल असं सध्याचं तरी चित्र संभाजीनगरमध्ये आहे. ज्या वॉर्डामध्ये भाजप निवडून येईल त्या वॉर्डामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती शिवसेना, शिंदे यांच्या शिवसेनेचा पक्ष राहील. काही हा वॉर्डांमध्ये हे चित्र धनंजय बदलले धनंजय असेल. बरं का धनंजय, तुम्ही हे जे काही आत्ता सांगताय हे कशा प्रकारचं त्रांगडं किंवा काय नेमकी परिस्थिती आहे ते सांगताय तुम्ही. मी तुम्हाला यासाठी अडवलेलं आहे की मला एक प्रश्न मनामध्ये आलेला आहे की तुमचं हे सगळं ऐकून, की पहिली जी संभाजीनगर महापालिकेची निवडणूक झाली ती 1988 मध्ये झाली. त्यावेळेला हिंदू मुस्लिम झालेली दंगल आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर साष्टांग दंडवत घातला होता. कारण की 27 नगरसेवक त्यावेळेला शिवसेनेचे पहिल्या महानगरपालिकेत निवडून आले होते. तेव्हापासून भारतीय जनता पार्टी ही आत्तापर्यंत ही लहान भाऊच ठरलेली या ना त्या, म्हणजे मी महापालिकेच्या पुरतं बोलतोय
हे एक चित्र आहे. आता ह्या शिवसेनेमध्ये जे दोन शिवसेना आहे, आता पालकमंत्री शिंदे गट आहे, खासदार शिंदे गट आहे, तीन आमदार तुमच्या शहरातले दोन आणि बाकीचे जिल्ह्यातले हे शिंदे गटाचे आहेत. हे शिंदे गटाचं प्राबल्य त्याच्यामध्ये दिसून येतं. आता उद्धव ठाकरे यांची एक 4 दिवसांपूर्वी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर सभा झाली. मग त्यांनी सांगितलं की मी काही साष्टांग दंडवत घालू शकत नाही, कारण त्यांची तब्येत अतिशय नाजूक आहे. हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. मग माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी साष्टांग दंडवत घातला. आता जसं तुम्ही सांगितलं की ह्या फुटीमुळे क्षीण झालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मग शिंदे गट. आता याच्यामध्ये जसं आता भारतीय जनता पार्टीचे विधानसभेला मतं एकमेकाला ट्रान्सफर झाले, भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे लोकसभा निवडणुकीत मध्ये देखील ते झालं. आता महानगरपालिकेमध्ये युती तुटल्यामुळं असे काही एकमेकाला वोट ट्रान्सफर होण्याचा काही प्रश्नच होत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक अंकगणित कसं मांडाल याचं? याचा ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो का? काय वाटतं तुम्हाला? नाही, आपण आता बघतो आहोत की या निवडणुकीमध्ये लहान भाऊ कोणी व्हायचं आणि मोठा भाऊ कोणी व्हायचं. तर मोठा भावाची जागा घेण्यासाठीच या दोन पक्षांची धडपड चालू आहे. कारण मग जो मोठा भाऊ ठरेल तोच आपला महापौर ठरवेल, आणि मग त्यातून तडजोडी होऊन एखाद्या जो लहान भाऊ आहे त्याच्याकडे स्थायी समिती कदाचित ती सोपवली जाईल. म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं गणित आपल्याला सध्या दिसत आहे. परंतु जोपर्यंत निवडणुकीचे निकाल हाती येत नाही, कारण आपण बघतोय की 95 जागा भाजप लढवतोय आणि शिंदे सेना ही 97 जागा लढवते. हं. 2 जागा जास्त ते लढवत आहेत. आपण या मागच्या निवडणुकांमध्ये बघितलं की भाजपचा स्ट्राईक रेट खूप चांगला होता. म्हणजे महाराष्ट्रभराचं जर आपण चित्र बघितलं तर म्हणजे 100 उमेदवार त्यांनी जर उभे केले तर त्यातले 60-70 उमेदवार निवडून यायचे, आणि बाकीचे जे पक्ष आहेत त्यांचा स्ट्राईक रेट खूपच कमी होता. या निवडणुकीमध्ये आपण बघतो की जोर जो लावलाय दोन्ही पक्षांनी हा अगदी एडी चोटी का जोर ज्याला म्हणतो त्या पद्धतीने यांनी हा जोर या निवडणुकीसाठी लावलाय, कारण याच्यामध्ये मोठा भाऊ होण्याची धडपड जास्त आहे यांची. तर जर आता म्हणजे शेवटी काय की जो मोठा भाऊ आहे त्याचा महापौर होईल, लहान भावाचा उपमहापौर होईल, त्याला स्थायी समिती वगैरे दिली जाईल, हे सत्तेनंतर हे सगळे निकालानंतरची सगळी गणित आहेत. परंतु याच्यामध्ये जर आपण बघितलं की भाजप सारखा एक राष्ट्रीय पक्ष, त्याला अनेक वॉर्डांमध्ये उमेदवार सुद्धा या शहरामध्ये उभे करावेसे वाटले नाही. म्हणजे ते भाग मुस्लिम बहुल आहेत म्हणून तिथे आपल्याला दुर्लक्ष केलं पाहिजे अशा पद्धतीचं या लोकांची रणनीती होती. म्हणजे आपल्या पक्षातही काही मुस्लिम मुस्लिम कार्यकर्ते आहेत आपल्या, किंवा ते निर्माण तरी करावे आणि त्यांना त्या त्या भागातून उमेदवारी द्यावी, असं काही या पक्षांना वाटलेलं नाही. कारण हे स्थानिक पातळीवरचं कोत्या प्रवृत्तीचं हे द्योतक आहे. म्हणजे या लोकांना असं हे जे काही वॉर्ड सुटलेले आहेत जिथे उमेदवार उभेच केले करता आलेले नाहीत, म्हणजे एक प्रभाग क्रमांक 5 आहे तिथे भाजपचा एकही उमेदवार नाही, तर 4 पैकी एक सुद्धा उमेदवार यांना उभं करता आला नाही. तर एक टेस्ट म्हणून किंवा काहीतरी तिथे आपलं अस्तित्व दिसावं या निवडणुकीत पण, तर हे थोडक्यात गृहीत धरून चाललेले आहे की मुस्लिम बहुल भागामध्ये, दलित बहुल भागामध्ये आपल्याला अजिबातच रिस्पॉन्स मिळणार नाही, हे असं ते तिथे गृहीत धरून चाललेले आहे. या 95 पैकी आपण बघतो आहोत की आपण इतक्या वर्षापासून म्हणतो की शिवसेनेची सत्ता, शिवसेनेची सत्ता, अगदी पहिल्या वेळेत दंगल होऊन देखील 27च उमेदवार निवडून आले होते. त्यावेळेस जवळपास 65 वगैरेच संख्याबळ महापालिकेचं होतं. हा, 60 होतं म्हणजे सर. 60 ते 65 या हं, पद्धती हं. 60च संख्याबळ होतं. म्हणजे ते पण 50% पुढं पहिल्यांदा जे सर्वाधिक जे उमेदवार त्यांचे निवडून आले त्याच्यात सुद्धा ते पुढे जाऊ शकलेले नव्हते. म्हणजे एक एक परसेप्शन असं झालं होतं की यांची सत्ता आहे, परंतु प्रत्यक्षात आपण आकडेवारी जर बघितली तर त्याच्यामध्ये भाजपची पण काही ऍड झाली आणि त्याच्यानंतर त्यांना सत्ता मिळाली, अशी ही वस्तुस्थिती होती. आणि पूर्वीपासून भाजप हा लहान भाऊ या शहरामध्ये राहिलेला आहे. आता या मोठ्या भावाची जागा घेण्याची धडपड परत शिवसेना सुद्धा शिंदे यांची करते आहे. या पक्षात पण मतभेद आहेत. राजेंद्र जंजाळ एकीकडे आहेत, शिरसाट एकीकडे आहेत, अशा पद्धतीचं आहे. भाजपमध्ये तिकीट वाटपाच्या वेळेस काय गोंधळ झाला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की चांगले चांगले कार्यकर्ते, चांगले चांगले त्या त्या वॉर्डातले नेते हे यांनी पक्ष सोडलेला आहे आणि ते शिंदे सेनेकडून किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. तर ही नाराजी वगैरे हे सगळं आहे. आज आपण जे बसलो आहोत की निकाल कसा राहील,
तर निकालाचं स्पष्ट मला हे चित्र दिसतंय की हे या शहराची या पक्षांनी कितीही कोंडी केलेली असली, हे या सगळ्या ज्या बलाढ्य पक्ष आहेत यांनी सगळे बहुतेक कंत्राटदार आणि धनदांडग्यांना या निवडणुकीमध्ये उतरवलेलं असलं, हे सगळं आपण एकीकडे मान्य करू. परंतु मतदारांपुढे फारसे पर्याय नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना हे जे कोण आपल्या समोर उभे आहेत त्याच्यातला एखाद्या ऍक्टिव्ह कार्यकर्त्याला आपल्याला मत द्यावंच लागणार आहे. आणि हे कार्यकर्ते एक तर भाजपचे आहेत ना किंवा मग शिंदे सेनेचे आहेत. तर अशा पद्धतीचं हे सगळं गणित इथे दिसतंय. हे जे शिवसेना मूळ जी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे, त्या गटातले बरेच कार्यकर्ते तिथून निघून गेल्यामुळे हा पक्ष काही पूर्वीसारखा मजबूत राहिलेला नाहीये. आणि म्हणून मग म्हणजे काही लोकांनी धमक्या दिल्या असे आरोप झालेले आहेत तिकीट मागे घेण्यासाठी वगैरे. म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला धमकी दिली जावी हे म्हणजे शॉकिंगच आहे संभाजीनगरमध्ये, की ज्या शहरावरती इतकं प्रचंड कमांड ज्या पक्षाची होती त्या पक्षाच्या उमेदवारांना धमक्या दिल्याचे आरोप गेल्या काही दिवसांमध्ये आपण या पक्षाकडून झालेले बघितले. परंतु आता आपण बघतो आहोत की आता या ज्या काही या नेत्यांच्या सभा आपल्याकडे झाल्या, की एकनाथ शिंदेची झाली, देवेंद्र फडणवीस यांनी ती ऑनलाईन एक 90 वॉर्डांमध्ये एकाच वेळी सभा घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंची इथे सभा झाली. या सगळ्या सभांमध्ये उजवी सभा ठरली ती उद्धव ठाकरेंचीच ठरली, हे अगदी मान्य आहे. परंतु परत तीच परिस्थिती येते की मग भाषणाला इतकी प्रचंड गर्दी आणि रेकॉर्ड गर्दी अशी सगळी आलेली असली तरी मतांमध्ये त्याचं किती परिवर्तन होणार आहे हे एक महत्वाचा मुद्दा राहतो. आणि समोर दिलेले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांवरती हे सगळं ठरत असतं. त्यांच्यापेक्षा उजवे उमेदवार जर मतदारांपुढे असतील तर मग ते या उमेदवारांकडे पाहण्याची शक्यता तशी कमी आहे. या या उबाठा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे म्हणजे निधीची कमतरता असल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा त्यांना मोठा एक त्या बाबतीतही फटका बसणार आहे. आणि म्हणूनच की या जो बोलबाला आहे या दोनच पक्षांचा आहे. आपण बघतो आहोत की जाहिराती असतील, पेड न्यूज असतील, या सगळ्या बाबतीमध्ये भाजप आणि शिंदे सेना ही या सगळ्यांपेक्षा 10 पावलं पुढे आहे. आणि साहजिक आहे ज्यांच्या हातात सत्ता असते ते जास्त खर्च करू शकतात आणि आपला बोलबाला त्या मतदारसंघामध्ये करू शकतात. परंतु ह्याच्या स्ट्राईक रेट वरती हे खूप काही अवलंबून असणार आहे. हे एकमेकांना घेऊन पाडण्याचे पण उदाहरण आपल्याला अनेक वॉर्डांमध्ये दिसणार आहेत. कारण तुल्यबळ उमेदवार जिथे आहेत तिथे काही लोक यांना मतदान करतात, काही लोक त्यांना मतदान करतात. मतदान होतं हे हिंदुत्ववादावरच. त्याचं कारण असं आहे की पाण्याचा प्रश्न गेल्या 20 वर्षापासून या शहरामध्ये जाणवतोय, परंतु मतदानातून तो कधी जाणवलेला नाही. मतदार हे खुश नाही, आहेत. मला 12 बरं का धनंजय, मला तेच म्हणायचं आहे की आता हे झालं हिंदू मुस्लिम वगैरे शिवसेनामध्ये फुटी मते. उद्धव ठाकरेंनी ते रशीद मामूला तिकीट दिलं, मग अंबादास दानवे खैरेम वाद झाला, इकडं जंजाळ आणि यांच्यामध्ये वाद झाला, भाजपमध्ये बंडखोरी झाली, सत्तेची मस्ती, पैशाचा माज वगैरे ते सगळं आपण बघतोय. याच्यामध्ये जसं तुम्ही पाण्याचं सांगितलं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे उच्च न्यायालयाने काल सांगितलंय, आदेशच दिलेला आहे की आता ह्या जी काही याची डेडलाईन ठरलेली आहे, सध्या जे काम चालू आहे त्याच्यामध्ये जर येणाऱ्या नगरसेवकांनी लोकप्रतिनिधींनी जर ढवळाढवळ केली तर त्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे लागतील. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जी मुळात 350 कोटी रुपयांची योजना होती ती आता जवळपास 3000 कोटींच्या वर गेलेली आहे, तरी ते पाणी येत नाही. या सगळ्या टेक्निकल गोष्टी आणि यांची हप्तेखोरी खंडाण्या हे जे काही माजलेलं आहे याच्यामध्ये सगळ्याच पक्षातले आहेत. आणि त्यामुळं वैतागून जाऊन एक स्वतः उच्च न्यायालय असा आदेश देईल की नगरसेवकांचे अधिकारच त्यांनी गोठून टाकलेले आहेत या बाबतीमध्ये. इतकी विदारक परिस्थिती आहे. बाकीच्या तर योजना भरपूर आहेत, तुम्ही त्याविषयी सांगा आता. तर आपण बघतो आहोत की हे पाणी पुरवठा योजनेचे यांनी काही केलं नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार जेव्हा 2.5 वर्ष या राज्यामध्ये होतं त्या 2.5 वर्षामध्ये या सगळ्या कंत्राटदारांची बिलं थकली, ती पैसे दिले गेले नाहीत वेळेवर, त्याच्यामुळे आणखीन 2.5 वर्षाची भर त्याच्यामध्ये पडली आहे. तर आणि या सगळ्या योजनेमध्ये जे कोण लोकप्रतिनिधी म्हणून सहभागी होते तेच लोक आता आपल्या समोर उभे आहेत मतदान करा म्हणून. म्हणजे आपण बघतो आहोत की अगदी
चंद्रकांत खैरे हे खासदार असतानापासून, महापालिकेत असतानापासून नव्या पाणी योजनेची चर्चा सुरू आहे. आणि तेव्हापासून आतापर्यंत काहीही झालेलं नाही. ना भाजपने काही केलं, ना शिवसेनेने काही याच्यामध्ये केलं. भाजपने नंतरच्या काळामध्ये म्हणजे याची एस्केलेट करून टाकली व्हॅल्यू, आणि 20-20 वर्ष, 10-10 वर्ष जर एखादी योजना रखडत असेल तर त्याची किंमत वाढणारच आहे. हे तर स्वाभाविक आहे. परंतु इतकी किंमत वाढून सुद्धा पाणी मिळत नाही. तर हा एक लोकांना पडलेला प्रश्न आहे. परंतु हा प्रश्न निवडणुकीत कधीच चर्चेला येत नाही. या शहराच्या पर्यावरणाचा प्रश्न कधीही चर्चेमध्ये येत नाही, की इथे ठिकठिकाणी कचरा जाळला जातो. इथला जो गोळा झालेला कचरा, ती जी काही कंपनी आहे जिला त्या कचऱ्यावर प्रोसेस करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, त्या कंपनीला सुद्धा या सगळ्या कंपनीने सुद्धा यांना अक्षरशः खिशात घातलंय, संबंध महापालिकेच्या यंत्रणेला. आणि ते त्या कचरा कुठून उचलते, कुठून उचलत नाही, काहीही कोणाचा त्याच्यावरती वचक राहिलेला नाहीये. आपण बघितलं की स्मार्ट सिटीच्या साठी म्हणून प्रचंड निधी केंद्र सरकारकडून आला. त्या निधीमध्ये आपण लोकांना काय दाखवू शकलो? आम्ही फक्त 700 कॅमेरे शहरामध्ये बसवले. हे कॅमेरे कोण पाहत आहे? मग त्या कॅमेऱ्यांचा उपयोग काय? त्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा काय होतीये? दंड काय होतोय? सगळं सगळं आलबेल चालू आहे. अक्षरशः सिग्नल लागलेला असताना अनेक वाहनं तिथून निघून जातात, आणि या पद्धतीची अनागोंदी संबंध शहरामध्ये आहे. इथे गुन्हेगारी पण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. हे सगळं आपण बघतो आहोत. परंतु हे विषयच येत नाहीयेत या महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चेमध्ये. म्हणजे नशेखोरी या शहरामध्ये प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे रोड रोड क्राईम ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. महिलांच्या छेडछाडीच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तर हे सगळं जे काय घडतंय या शहरामध्ये, त्याचे कारभारी कोण आहेत शेवटी? आपण एक प्रमुख जर मंडळी आपण म्हटलं, की एकीकडे इकडे अतुल सावे आहेत, ते संजय शिरसाट आहेत, आता नुकतेच आमदार झालेले संजय केणेकर आहेत, किंवा इम्तियाज जलील आहेत, जे माजी खासदार राहिलेले आहेत आणि एका पक्षाचे ते या टापू मधले आपल्या प्रमुख आहेत. तेव्हा हे सगळी मंडळी याला जबाबदार नसेल तर मग कोण असेल? आणि यांनीच आता येऊन आपल्याला मतं मागणं, की आम्हाला मतं द्या, आम्ही सुधारू. तुम्हाला किती वेळ द्यायचा आम्ही? मतदारांनी यांना किती वेळ द्यावा? आणखीन पाणी पुरवठा योजना, बावनकुळे जे मंत्री इथे आले होते, ते असं म्हणाले की अजून वर्षभर तरी लागेल पाणी आहे. ही मंडळी दावा करते की 2 महिने लागतील. दुसरीकडे काय हो, होतंय, हे की मुख्यमंत्री अनेक देवेंद्र वसाहतींमध्ये तुम्ही आता फडणवीस. बघत असाल, मीडियामध्ये हा. छापून येत आहेत फोटोसह छापून येत आहे, की आमच्या वसाहतीमध्ये पाईपलाईन आली, पाणी आलं. त्याची पूजा केली जाते. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळामध्ये या घटना घडत आहेत. म्हणजे हे किती भयंकर आहे. एक आमदार रस्त्यावर जाऊन उभा राहतात आणि तिथे सांगतात की हे आता डिवायडर काढून टाका. हे डिवायडर काढलं की 10-10 तास, 8-8 तास लोकांना त्या रस्त्यावरती, जालना रोडवरती, ते उदाहरण बघितलं आपण आकाशवाणीचं डिवायडर काढल्यानंतर. आणि हे दिसत नाहीये का निवडणूक आयोगाला? निवडणूक आयोगाने आता पोलिसांना विचारणा केली आहे की हे तुम्ही कसं काय काढलं? म्हणजे इतक्या ज्या काही बातम्या छापून आल्या, संजय शिरसाट तिथे दाखल झाले, त्यांनी स्वतःहून ते डिवायडर काढायला लावलं, आणि मग त्यांचा तिथे उदो झाला, जल्लोष झाला. हे सगळं निवडणूक आयोगाला अजिबात दिसत नाहीये. चंद्रशेखर बावनकुळे इथे आले, म्हणजे त्यांनी आपण एक क्लिप सारखी फिरताना बघतो आहोत, की सोलापूरच्या एका उमेदवारांनी त्यांना भर सभेमध्ये प्रश्न विचारला. त्यांनी फोन स्पीकरवर टाकला. बावनकुळे तिकडून सांगतायत की मी महसूल मंत्री आहे, मी तुमचा हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावतो. निवडणूक आचारसंहिता संपल्याबरोबर मी मंत्रिमंडळासमोर हा प्रश्न घेऊन जातो. काय चाललंय या राज्यामध्ये? निवडणूक आयोग आहे कुठे? त्यांनी जर हे जर गांभीर्याने घेतलं असतं, की तुमची पदं संपली सगळी, आचारसंहिता लागू झालेली आहे, आता तुम्ही सरकार म्हणून कोणाशी काही बोलू शकत नाही. परंतु हे सगळं दुर्दैवाने झालेलं आहे. सामान्य माणसाकडे जे कोण लोक असतात, त्यांच्याकडचे रिव्हॉल्वर सुद्धा हे लोक जप्त करून घेतात निवडणुकीच्या काळामध्ये. आणि इतक्या मोठमोठ्या नेत्यांचे हे केलेले वक्तव्य जे आहेत, सरळ सांगतायत की कोणी दिलेली लाडकी बहीण योजना तुम्हाला? म्हणजे हे काय चाललंय हे काही समजत नाही. आणि पुन्हा 2100 रुपये देण्याची पण आश्वासनं हे उमेदवार देत आहेत जे उभे आहेत आता निवडणुकीमध्ये, की तुम्हाला आता लाडकी बहीणला 1500 नाही, आम्ही 2100 रुपयापर्यंत वाढवणार आहोत. त्याच्यानंतर आता निवडणूक आयोगाला हे विचारावं लागलं सरकारला, की हा जो हप्ता आहे या महिन्याचा, तो तुम्ही निवडणुकीच्या आधी देणार आहात का? म्हणजे मग त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं की नाही, आम्ही ते देणार नाही, तेव्हा ते टळलं. नाहीतर निवडणुकीच्या आधीच 1500 रुपयाची लाच या सत्ताधाऱ्यांनी दिली असती. तेव्हा हे सगळं ज्याला काय म्हणतो, शॅबी पिक्चर ज्याला म्हणतो, धूसर पिक्चर आहे सगळं. या नाही, सगळं धनंजय. जे काही धोकं मग पसरलेलं आहे धनंजय, मला पुन्हा अनैतिकतेचं, एकदा त्या पाण्याच्या त्याच्यामध्ये हे प्रश्नाकडे सगळं वळवायचं आहे. अं, बरं का? हा.
पाण्याचा प्रश्न जो आहे आपल्या शहरामधला, छत्रपती संभाजीनगर मधला, जसं तुम्ही बावनकुळेंचं सांगितलं की त्यांनी सांगितलं अजून वर्षभर तरी काही हे शक्य नाही. आता हे जे त्यांचं शहाणपण आहे खरं बोलण्याचं, म्हणजे ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या शहरामध्ये येतात, पाण्याच्या प्रश्नावर ते जन आक्रोश मोर्चा काढतात. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतात, त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतात. त्याच्यानंतर 200 MLD काय अजून करू, मग कसं 3-4 दिवसालाच पाणी येईल, काय काय प्रयत्न आमचे सुरू आहेत, ते त्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होतं. आणि बावनकुळे आता सांगतात की आता वर्ष तरी लागणार आहे. आणि दुसरीकडं उच्च न्यायालय मात्र यांचे कान उपटतंय, तरी यांना म्हणजे फक्त स्थानिक जबाबदार नाही आहेत, तर त्याला राज्याचे नेतृत्व देखील तेवढंच जबाबदार आहे की आपले लोक करतात काय. फक्त विकासाचे मॅप छापून पूर्ण पानभर जाहिराती दिल्या जातात, स्मार्ट सिटी काय, अमुक काय, तमुक काय, असं केलं जात आहे. तर धनंजय, तुम्ही जाता एक जाता पुन्हा एक एकदा मला सांगा. एक मला हा, बोला सांगायचं बोला. होतं की आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आमची सत्ता असताना 4 ते 5 दिवसांनी पाणी येतं. म्हणजे हे किती मोठं भूषण झालं. आमची सत्ता असताना 4 ते 5 दिवसांनी येत होतं, आज 10 ते 12 दिवसांनी बघा. एकदा पाणी येत आहे. म्हणजे ही स्पर्धाच चालली आहे संभाजीनगरच्या नागरिकांना पाण्यासाठी तडफडवण्याची ही स्पर्धा चाललेली आहे. 4 ते 5 दिवसानंतर पाणी ही काही भूषणावह गोष्ट नाहीये. निदान रोज एकदा पाणी 1 तासभर जरी मिळालं तर एवढं एवढं तरी या लोकांनी करायला पाहिजे होतं. ज्या शहरांनी शिवसेनेला मुंबई ठाण्याच्या नंतर सगळ्यात जास्त यश दिलं त्या शहराला दिवसातून एकदा पाणी देण्याची जबाबदारी यांची नव्हती का, हा एक प्रश्न येतो. आणि पुन्हा यांनी 10 ते 12 दिवसावर हा जो गॅप नेऊन ठेवलाय हा तर भयंकर प्रश्न आहे. कारण शहर या 20 वर्षामध्ये प्रचंड वाढलंय. सध्या आज शहरामध्ये 25% घरांमध्ये अशी परिस्थिती आहे की तिथे नळच नाहीये. त्यांना सगळ्यांना जारचं पाणी घ्यावं लागतं. आणि या जारचा धंदा सुद्धा याच मंडळींच्या हातामध्ये आहे की जे लोक सामाजिक कार्याच्या नावाखाली व्यवसाय करतात आपले, ते त्यांच्या हातामध्ये आहे. आणि हा धंदा बसू नये म्हणून देखील कदाचित हे पाण्याचा गॅप वाढवत नेला असावा यांनी. आणि जेव्हा हे पाणी येईल नव्या जलवाहिनीचा, तेव्हा हे सगळे धंदे बंद होणार आहेत. आणि त्यांची काळजी घेण्यासाठी म्हणून हा डिले चालू आहे की काय, अशी एक शंका माझ्यासारख्या माणसाला या सगळ्या आता बघा, प्रकारानंतर येते. मुंबई पुण्याचे किंवा इतर ठिकाणचे मित्र विचारतात आपल्याला, संभाजीनगरकरांना, की जायकवाडी सारखं एवढं मोठं धरण आहे तुमचं, तरी हे असं काय तुम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही, अशी अवस्था आहे. आणि ही सगळी राजकारण्यांनी भ्रष्ट मार्गाने केलेले दरम्यानच्या काळातले सगळे उद्योग, हे हे त्याला जबाबदार आहे. आता पाण्याचा प्रश्न सोडवायचा नाही, सोडवता येत नाही हे सिद्ध केल्यानंतर पुन्हा उजळ माथ्याने फक्त हिंदू मुस्लिम खान की बान, रशीद मामूला का दिलं, यांनी का दिलं, त्यांनी का दिलं, काय चाललेलं आहे, जलील कसा आहे, हा कसा आहे, हे करायचं. म्हणजे जवळपास जे 11,18,118 मतदार आहेत त्याच्यामध्ये किती मुस्लिम आहेत, किती हिंदू आहेत, हिंदूंमध्ये ओबीसी किती आहेत, 6 लाख. मग आपण उमेदवार कसे दिले पाहिजे, कसे टाकले पाहिजे, याचा भारतीय जनता पार्टीने मोठा विचार केला. त्याच्यानंतर शिंदे गट म्हणतो ठाकरे गटाला उमेदवार मिळाना, आमच्याकडे बघा किती आहेत. मग तुम्ही जसं सांगितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळी रसद जी वाटली जाते, जाहिरातबाजी जी केली जाते, फक्त त्याच्यातच सगळं गुंतवलेलं आहे. आणि लोकही तेवढे जबाबदार आहे. लोक रस्त्यावर येत नाहीत, लोक एकत्र येत नाहीत. आणि त्या मुद्द्यावर जर आपण विचार केला तर त्याच्यामुळंच हे राजकारणी माजलेले आहेत, असं शेवटी जाता जाता एवढं म्हणावं लागेल. तर खूप खूप धन्यवाद धनंजय, की तुम्ही सविस्तरपणे बोला बोला. म्हणजे मला एक या निमित्ताने हेच सांगावं वाटतं, म्हणजे लोक हे आव्हान किती गांभीर्याने घेतात त्याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. परंतु डोळे उघडे ठेवून आपण कुठल्या उमेदवाराला मोठं करतो आहोत, कुठल्या शक्तींना आपण बळ देतो आहोत, हे थोडस मनामध्ये ठेवून त्यांनी एव्हाना सगळ्यांनी ठरवलेलं असणारच आहे की आपलं मत कोणाला जाणार आहे. परंतु थोडासा मत देताना
हा विचार जर केला आपण, या शहरातल्या महापालिकेच्या सगळ्या शाळा उद्ध्वस्त करून टाकलेल्या गेल्या आहेत. अनेक शाळांचं खाजगीकरण करण्याची सुद्धा वेळ आपल्यावरती आलेली आहे. या शहरामध्ये आरोग्य सेवा जी आहे, एक आपले घाटी रुग्णालय राज्य शासनाचं जर सोडलं आपण, तर महापालिकेची आरोग्य सेवा ही पूर्णपणे डबघाईला आलेली आहे. इथे पर्यावरणाबद्दल जागृती हा महापालिकेला म्हणजे गहन प्रश्न आहे हा, की हे कसं काय असतं, पर्यावरणाला कधी धोका निर्माण होऊ शकतो का, अशी परिस्थिती या महापालिकेच्या बुद्धीची आहे. तेव्हा हे सगळे जे काही मुद्दे आहेत हे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी फार महत्वाचे आहेत. जर आपण त्यांना शुद्ध हवा देऊ शकलो नाही, चांगले रस्ते, दररोज पाणी, चांगलं आरोग्य, चांगल्या शाळा जर आपण त्यांना देऊ शकलो नाही, तर आपण त्यांना पुढे काय उत्तर देणार आहोत याचा विचार मतदारांनी एकदा या मतदानाला जाण्यापूर्वी करावा. आणि जे कोण फ्रेश चेहरे आहेत, नवीन चेहरे आहेत, जे कोण प्रामाणिक आहेत असं आपल्याला वाटतं कमीत कमी, तर अशा मंडळींना आपण ते निवडून द्यावं. कारण आता समोर सगळे भांडवलदार आपल्या उभे आहेत. जे पूर्वी कोणी रिक्षा चालवत होतं, कोणी भाजी विकत होतं, कोणी छोटा व्यापारी होता, अशा मंडळींना आपण निवडून महापालिकेत पाठवलंय. तर ते दिवस थोडेसे आठवून जो कोण कमकुवत वर्ग आहे, तो निदान 5 वर्ष आपल्या तिथे आपल्या गल्लीमध्ये येऊन आपले प्रश्न तरी विचारेल. हे जे काही इनोव्हा आणि इंडिगो संस्कृतीमध्ये वाढलेली जी लोक आहेत फॉर्च्युनर मध्ये, तर हे मंडळी तुमच्याकडे येऊन तुमचे प्रश्न विचारतील असं म्हणण्याचं काही कारण नाही. कारण ऑलरेडी या सगळ्या लोकांनी माजी नगरसेवक झालेले असताना अनेक पीए नेमून आपल्या वॉर्डाची जबाबदारी या पीएन कडे सोपवली होती. या पीएनचेच नंबर तुमच्या आमच्याकडे आहेत. तेव्हा हे जर इतके मोठे झालेले असतील तर त्यांना आमदार खासदार होऊ देत. आपण साध्या माणसांना नगरसेवक म्हणून, प्रामाणिक माणसांना महापालिकेवरती पाठवावं, एवढं एक माझ्या वतीनं आवाहन करतो आणि थांबतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद धनंजय, की तुम्ही वेळ दिला. एवढ्या सगळी आत्ता सध्याचे काही रणधुमाळी माजलेली आहे त्या परिस्थितीतही तुम्ही एवढा वेळ काढलेला आहे, तर खूप खूप धन्यवाद. आणि दर्शकांना जाता जाता विनंती की धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. खूप खूप धन्यवाद. चालेल.